नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सौर कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवणारा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, त्याचा कृषी जीवनाशी काय संबंध आहे, तसेच मकर संक्रांत म्हणजे काय, या संक्रांतीच्या प्रमुख परंपरा काय आहेत, तसेच या मकर संक्रांतीची पूजा कशा प्रकारे करावी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तयार करण्यात येणारे स्वादिष्ट पदार्थ कोणकोणते आणि मकर संक्रांती सण साजरा करण्यापाठीमागे कोणता हेतू आहे, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांत हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि व्यापकपणे साजरा केला जाणारा सण आहे, जो सौर कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवतो. मोठ्या उत्साहाने किंवा आनंदाने साजरा केला जाणारा हा सण कापणीच्या हंगामाचे आगमन आणि सूर्याच्या उत्तरेकडे प्रवासाचे प्रतीक आहे, जो सकारात्मकता, नवीकरण आणि समृद्धीचा काळ आहे. प्रामुख्याने जानेवारीमध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा परंपरा, सांस्कृतिक पद्धती आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांचे एक अद्वितीय मिश्रण आहे, जो भारताच्या कृषी केंद्रस्थानी रुजलेले आहे. मकर संक्रांतीशी संबंधित विविध परंपरा, या उत्सवाचा अविभाज्य भाग असलेले चविष्ट पदार्थ आणि भारतातील लोकांना एकत्र आणणाऱ्या कापणीच्या सणांच्या अंतर्निहित भावनेचा शोध आहे. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांत म्हणजे काय. मकर संक्रांती हा एक हिंदू सण आहे, जो सूर्याचे धनु राशीपासून मकर राशीमध्ये संक्रमण दर्शवतो. हे संक्रमण महत्त्वाचे आहे कारण ते हिवाळ्यातील संक्रांतीचा शेवट आणि दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते. सौर कॅलेंडरनुसार हा सण सामान्यतः 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. ही दिव्य हालचाल कापणीच्या हंगामाच्या आगमनाचे प्रतीक आहे, जेव्हा भारतातील शेतकरी त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळवतात. हा सण आध्यात्मिक चिंतनाचा एक प्रसंग देखील आहे, कारण असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या वेळी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या प्रमुख परंपरा. 1. पतंग उडवणे. एक आनंददायी परंपरा. मकर संक्रांतीच्या सर्वात प्रतिष्ठित आणि मजेदार परंपरेपैकी एक म्हणजे पतंग उडवणे. तरुण आणि वृद्ध लोक रंगीबेरंगी पतंगांसह आकाशात जातात, उत्साही वातावरणाचा आनंद घेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे पतंग कापण्याची स्पर्धा करतात. आकाश विविध आकाराच्या आणि रंगांच्या पतंगांनी भरलेले असते, जे विशेषतः अहमदाबाद, जयपूर आणि सुरत सारख्या शहरांमध्ये एक नेत्रदीपक दृश्य बनवते. पतंग उडवण्याची परंपरा अहंकार सोडून देण्याचे आणि स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक मानले जाते. हे आनंद आणि उत्साहाने मोठ्या दिवसांचे स्वागत करून उत्सवाचे एक रूप म्हणून देखील साजरे केले जाते. 2. शेकोटी. नूतनीकरणाचे प्रतीक. भारताच्या अनेक भागांमध्ये लोक मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पवित्रीकरणाचे प्रतीक म्हणून शेकोटी पेटवतात आणि नवीनसाठी जागा तयार करतात. ही प्रथा पंजाब सारख्या ठिकाणी प्रचलित आहे, जिथे ती लोहरी म्हणून साजरी केली जाते, आणि महाराष्ट्रात, जिथे हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो. शेकोटी गायन, नृत्य आणि प्रार्थनांसह पेटवली जाते, ज्यामध्ये एक उत्सवपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीची पूजा. एक आध्यात्मिक संबंध. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे, कारण हा दिवस देवतांना विशेष शुभ मानला जातो. लोक विशेष पूजा प्रार्थना करतात, देवतांना धान्य, तीळ आणि साखर अर्पण करतात, समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी आशीर्वाद मागतात. मंदिरांमध्ये भाविक धार्मिक विधी करण्यासाठी, मंत्रजप करण्यासाठी आणि सूर्यदेवाला प्रार्थना करण्यासाठी एकत्र येतात. येणाऱ्या वर्षासाठी त्यांचे आशीर्वाद मागतात. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीचा आस्वाद. स्वादिष्ट पदार्थांचा उत्सव. मकर संक्रांतीच्या उत्सवात अन्नाची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रदेशाचे स्वतःचे पारंपरिक पदार्थ असतात. या पदार्थांमध्ये सामान्य विषय म्हणजे तीळ आणि गूळ यांचा वापर
हे दोन्हीही या उत्सवात शुभ घटक मानले जातात. मकर संक्रांतीच्या काळात खाल्ल्या जाणाऱ्या काही सर्वात लोकप्रिय पदार्थांची यादी. 1. तिळगुळ. तीळ आणि गुळाची मिठाई. मकर संक्रांतीच्या खास पदार्थांपैकी एक म्हणजे तीळ गुळ. भाजलेल्या तीळ आणि गुळापासून बनवलेला गोड पदार्थ. हे मिश्रण केवळ स्वादिष्टच नाही तर सणाच्या भावनेचे प्रतीक देखील आहे. असे मानले जाते की तीळ गुळ खाल्ल्याने चांगले आरोग्य आणि शक्ती वाढते. हे गोड पदार्थ बहुतेकदा मित्र आणि कुटुंबासोबत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या पारंपरिक वाक्यांसह देतात, जो उबदारपणा आणि सद्भावना यावर भर देतो. पोंगल. दक्षिण भारतातील एक पदार्थ. दक्षिण भारतात मकर संक्रांतीला पोंगल म्हणून साजरा केला जातो. हा एक कापणीचा सण आहे ज्यामध्ये पोंगल भात हा मुख्य पदार्थ आहे. ही डिश ताज्या कापणी केलेल्या तांदूळापासून बनवली जाते. गोड, नारळ आणि तूप घालून शिजवली जाते आणि सामान्यतः सांबर आणि चटण्यांसोबत दिली जाते. ही डिश सूर्यदेवताच्या सन्मानार्थ तयार केली जाते आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. 3. खिचडी. भारताच्या उत्तरेकडील भागात, विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी हा मकर संक्रांतीच्या उत्सवाचा एक आवश्यक भाग आहे. तांदूळ, डाळ आणि तुपापासून बनवलेला हा पदार्थ शरीर शुद्ध करतो आणि सौभाग्य आणतो असे मानले जाते. हे बहुतेकदा देवांना अर्पण म्हणून तयार केले जाते. विविध प्रकारचे लोणचे आणि दह्यासह त्याचा आस्वाद घेतला जातो. 4. चिक्की. शेंगदाणे आणि गूळ. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी आणखी एक लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे चिक्की. शेंगदाणे आणि गुळापासून बनवलेला एक कुरकुरीत पदार्थ. सद्भावना म्हणून हे ऊर्जा समृद्ध असणारे बहुतेकदा मित्र आणि नातेवाईकांमध्ये वाटले जातात. 5. ऊस आणि ताजी फळे. ऊस हा मकर संक्रांतीच्या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो ऊस पिकाच्या कापणीचे प्रतीक आहे. ताजा ऊस अनेकदा चघळला जातो किंवा गोड रस बनवण्यासाठी वापरला जातो. या व्यतिरिक्त संत्री, केळी आणि डाळिंब यांसारखी हंगामी फळे देवांना अर्पण केले जातात आणि प्रियजनांसोबत वाटले जातात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.